हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत। तर चला, मला इकडे प्रिन्सेस कट ब्लाउज कप्स ब्लाउज कटिंग करते आणि ते तुम्ही बघू शकता। तर इकडे 9ची छाती आहे, तर 9ची एक घडी येते। 36 साईजचं ब्लाउज कटिंग आहे प्रिन्सेस कटचं, कप्स अटॅच करायचे आहे त्याच्यात। तर चला मी तुम्हाला कटिंग करून दाखवते। आणि माझा ब्लाउज कटिंग करायचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा प्लीज। आणि बघा मी इकडे कापून घेतला आता मीटरमधून अंदाजाने असं काही। आणि बघा मी आता माप घेते। तर बघा मी इकडे आता 4 घडी करून घेते। प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करायचं आहे, बघू शकता तुम्ही। आणि शोल्डर घेते, इथं 6 घेते शोल्डर, इकडे 6.5 घेते। आणि हे शोल्डर 6 घेतलं, हे 6.5 घेतलं। प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। आणि इकडे गळा, पुढचा गळा घेते, हा पण 6.5 घेते। आणि 2.5 घेते रुंदीला। आणि इकडे 1 वरती ना अर्ध्यावरती गोलाई करायची आहे। बघा मी इकडे माप घेऊन घेते। 9ची छाती होती ना, इकडे 8.5 घेते। 1.5 इंच फिटिंगला घेतलंय, इथं 2 घेतलं। आता कटिंग करून घेऊ। कप्स अटॅच करायचे याच्यात, मी तुम्हाला ते पूर्ण दाखवते। आणि हा पुढचा भाग आहे ना, डबल कापायचा आहे आपल्याला, कारण कप्स ब्लाउज शिवतो ना आपण, तर त्याला डबल अस्तर लागतं। तर त्याच्यासाठी 1.5 मीटर मी अस्तर इथं वापरते, तुम्हाला पुढे दाखवते मी। बघा असं काही कटिंग करून घेतलं आता मी। हा फ्रंट पार्ट आहे, मागे हुकचा ब्लाउज आहे। परत सेम असंच कापून घ्यायचं आहे आपल्याला इथं फ्रंट पार्टला। मला इकडे दाखवते, हे बंद भाग आहे ना, इकडनं असं ठेवायचं इथून आणि जॉईंट कापायचं आहे, बघू शकता तुम्ही। सेम असंच कापून घ्यायचं आहे। हे बघा, हे कप्सवाला ब्लाउज आहे ना, त्याच्यामुळे डबल कटिंग करायचं आहे आपल्याला। कप्स दिसणार नाही जेणेकरून असं काही डबल कटिंग करून घेतलंय मी, तुम्ही बघू शकता। आणि आता इथं प्रिन्सेस कटचं कटिंग करते। हे पण बंद आहे, हे पण बंद आहे। पुढं मागे हुक घ्यायचे आपल्याला हे ब्लाउजचे। हे 3 घेतलं, हे 3.5 घेते। मी माप लिहून देते इथं, तुम्हाला समजत नसेल तर बोललं काही टायमाला। आणि इकडे 10.5 वरून टिक करायची आहे पॉइंट आपला। आणि बघा आता असं काही राऊंड शेपमध्ये, थांबा। आणि इकडनं 2 घ्यायचं आहे आणि वरून पण इथून 1.5 घ्यायचं आहे। सिद्धी लाईन येईल आपल्याला, ही 2 ही 1.5 बघू शकता। आणि ही लाईन अशी याला जॉईन करायची आहे आणि हे आपल्याला कटिंग करायचं आहे, जेणेकरून आपला भाग व्यवस्थित असा येईल। बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवते कटिंग करून। प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, व्यवस्थित एक वेळेस बघा तुम्ही। खूप छान अशी कटिंग मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते। थोडंसं बी इकडे तिकडे नाही, मापमध्ये बघू शकता तुम्ही। बघा किती छान अशी सुंदर कटिंग झालेली। आणि हा गळा आहे ना, नंतर कापील मी। एक गळा कापलेला आहे, बघू शकता तुम्ही, हा। आणि हा नंतर कापील। तर बघा तुम्ही फ्रंट पार्टची एकदम व्यवस्थित अशी मस्त कटिंग झालेली आहे। आणि आता बॅक पार्टची करून घेते। हे बघा बॅक पार्टची कटिंग आता मी मागे 3चा गळा घेते, हुक लावायची इथं 3 हुक आहे 3। आणि बघा हे वरून 3 घेते आणि इथून खाली परत 4 उतारते। मटका गळा बनवायचा आहे, हा 4 घेतले, हे 3 घेतलं। आणि इथून 1.5 इंचावरती आपल्याला सिद्धी लाईन करायची आहे, बघू शकता तुम्ही। मी लिहून देते, 1.5 आहे ही लाईन। हे 4 घेतलं, हे 3 घेतलं आणि हे 1.5 घेतलं।
आणि आता इकडे मधोमध बरोबर याच्या मधोमध 3.5 घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मटक्याकडे आपला सुंदर असा ड्रॉ होतो आणि त्याला असं काही व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे आपल्याला आणि असा गोल आकार द्यायचा आहे त्याला. बघू शकता तुम्ही. बघा मस्त असा मटक्यागळा झालेला आहे. बघा याला मध्ये कापायचं इथून. मग स्टिचिंग करताना कापीन मी. मला हुक लावायची आहे मागे. आता नाही कापत मी. ते तुम्हाला स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकीन, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. अजून तर कापते, कटिंग करते म्हणजे. हे बघा स्लीवसाठी मी आता कपडा डबल केला, इथं 4 फोल्ड केला आहे आणि 10ची स्लीव आहे. 1 इंच वाढवलं आहे त्याच्यात. या 3.5 वरती टिक करते इथं आणि असं काही आपल्याला आकार द्यायचा आहे बाईचा शेप. आणि इथं बाईला फिटिंग आहे 5.5ची फिटिंग आहे आणि 1.5 इंच परत इथं वाढवायचं आहे. तर बघा तुम्ही असं काही. आणि मच्छीकड असा राऊंडमध्ये थोडंसं द्यायचं आहे. बघा हा पुढे येतो फ्रंट पार्टमध्ये, पण मी स्टिचिंग करताना करते ती कापते. आता नाही कापत. आता फक्त हा एक बॅक नेकचा जो आहे तोच कापते. बघा असं काही व्यवस्थित आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे डबल केलेलं आहे, हे पण डबल आहे बघा. आणि हे स्लीव आहे, बघू शकता तुम्ही. तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तर चला बाय.